आज आपण बनवूयात मेथीची भाजी। मेथीची भाजी करता मी इथे शेंगदाणे, सोललेला लसूण व 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या, शेंगदाणे व लसूण एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। शेंगदाणे मिरची वाटताना जास्त बारीक पण नाही वाटायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं। कढईत तेल घातले, तेल गरम झालं की यात शेंगदाणे व मिरची वाटलेलं घालू। शेंगदाणे परतत असताना त्यात मीठ घालायचे, म्हणजे मेथीच्या भाजीला जास्त पाणी सुटत नाही। शेंगदाणे तेलात छान परतलेले आहे। आता आपण यात स्वच्छ धुतलेली मेथी ॲड करू। मिक्स करून घेऊ। मेथीची भाजी शिजताना त्यात पाणी घालायचं नाही, त्याला आपोआपच पाणी सुटतं। आणखी एक महत्त्वाची टीप, मेथीची भाजी शिजत असताना तिला सारखं चमच्याने हलवू नये। सारखं हलवल्यामुळे मेथीची भाजी कडवट लागते। तुम्ही इथे बघू शकता, मेथीची भाजी शिजताना तिला आपोआपच पाणी सुटले। आता या पाण्यातच मेथी छान शिजेल। थंडीच्या दिवसात मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे थंडीत मेथीची भाजी आवर्जून करावीत। आपली मेथीची भाजी इथे शिजून तयार आहे। गरमागरम भाकरीबरोबर सर्व करा। धन्यवाद।